मग तुम्हाला कसे पैसे काढायचे नाही, मोठे पाटलांनी दिले तर लाईने पाटील काढून देतील. फक्त तुम्ही आम्ही सांगितलं तसं करा. आता झुंबर भाऊ येऊनच राहिले तर त्याची रखवालीची पायी आपल्या बरोबर. बस त्याच्या देखता फक्त आम्ही सांगितलं तशा तशा गोष्टी करा. हा, नंतर बरोबर पुढचं काम तेच करते. आपल्याला काही करायचं काम नाही. ऑटोमॅटिक पैसे आपल्या जवळ आणून देतील ते. समजलं? सांगा बा, काय होते, सक्सेस होते का फेल होते काय सांगा आता, नाही का? आता प्लॅन तर असला आपण काय होते काय माहिती. आले का झुंबर भाऊ? बसा म्हणलं बसा. काय उशीर केला राजा? बसा बसा. तुमच्यासारखं आमचं नाही ना बाबा. खिशाला हात पुसले निघाले असं जमते कामाले. मग दहीर आणा, तेल आणा, मीठ आणा, जिरा आणा, हळद आणा. मग चालूच असते काही ना काही. मग पोट्टे रडते, हे करते ते करते, बुडी काय म्हणते, बायको काय म्हणते. मग लय लोक आमच्या मागं. हो माहित आहे ना, सांगू नका तेच ते गोष्टी. हो, विषय काढू नका ते लग्नाचा. बरं, बाकी काय लारा मग कसं कर मग पुढे मग काय होणार आहे त्याच्यात समजा डेअरीतनी म्हणजे फायदा कसा काय? हो, तुमचं ते डेअरी जेवण नाही वाटत नाही. मोठे म्हटलं इकडे काही आणलं तुम्ही भेटा गिटायला काही पैशाचं काही म्हटलं नाही वाटतं तुम्ही. हा, काय म्हणजे काही विषय झाला नाही त्याचा. ते कसं आहे शंभर भाऊ, पैसे मागायला येणार होता आम्ही, पण एक माणूस आपल्याच गावातला आहे. ते आम्हाला भेटला म्हणे तुम्ही काय मागताय मोठे पाटलाले, मी देतो ना म्हणे पैसा. तर ते 50% व्यवहारात आहे आमच्या समजा पार्टनरशिपमध्ये. तर तुम्ही मेहनत घ्या म्हणे, मेंटेनन्स करा म्हणे, विक्री खरेदी सगळा व्यवसाय तुमच्या इकडे. मी फक्त तुम्हाला पैसे देतो, मला 50% पैसे द्या, असं त्याचं धोरण आहे. तर मग मी म्हटलं काय मग आता मोठे पाटलाला मागत बसा. हा, इकडे आहे ते भेटून राहिले, कोणतं कर्ज नाही काढणं काही नाही. आज ना उद्या तर मोठे पाटलाला द्यास लागते का नाही. म्हणून मग आम्ही ते कॅन्सल केलं मागणं पैसे. ते बरं केलं तुम्ही. लाईने पाटलाचा विरोधच होता त्याला. मला सांगितलं ते 2-2 खेप सांगे. बरं हे पोट्टे पैसे लिहिते म्हणे. यायला याच्या पोरीनं सोयरे लावतात का म्हणे. लोन काढा, कर्ज काढा, वेगवेगळ्या योजना आहेत. घरचे पैसे खरा, वावर का आणि आमच्या मुलीला काय दरात देते म्हणे ते. त्याचं बी बरोबर होतं. कारण की लाईने पाटलाचं म्हणणं बरोबर आहे ना. कारण की त्यांच्या घरचे काय पैसे देणार आहे ते. म्हणून म्हटलं बा ते बरं केलं तुम्हाला ते पुढचा वारच भेटला. बरं झालं ते. पण आम्ही कसं लय फायदा करून देऊ राहिलो होतो ना मोठ्या पाटलाचा. मग आता आम्ही बी त्याला 50% मध्येच मालक समजत होतो. आणि जे काही नफा रोजचा उरते ना त्या हिशोबाने महिन्यावारी त्याला पैसे देत होतो. असा आमचा प्लॅन होता. पण आता ते कसं हातात नुकसान झालं त्याचं लाईने पाटला समजा. पण जाऊ दे आता, त्याने जे त्याला मनानं केलं ते बरोबर केलं. असं काय नुकसान झालं त्याचं मला सांग समजा बरोबर. तर कसं ठरलं होतं की बा एखादं कॅन सेंटर सुरू करू आपण म्हणजे आसपासच्या परिसरातलं दूध गोळा करणे, संकलन करणे आणि ते कंपनीला पुरवणे, एखाद्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करणे. मग त्याच्यात मी कसं लिटर मागे 1 रुपया उरते, तर मग आपण जर 1000-2000 लिटर जर जमा झालं, रोजचा 2000 रुपये रोज झाला का नाही, 60,000 रुपये महिना झाला का नाही, ते दोघांनी 30-30 उरू राहिला ना. लाईने पाटला 30 आम्हाला 30, अशा पद्धतीने समजा ते आम्ही करत होतो. आणि दुसरी गोष्ट त्याच्यासोबत आम्ही पशुखाद्य विक्रीला आणत होतो, म्हणजे ते बी खपत होतं, त्याचाही नफा भेटत होता. म्हणजे 10, 20, 20-30 हजार रुपये ते महिना पडत होता. तसं म्हणजे याचे ते समजा लाईने पाटलाला समजा अर्धे पैसे भेटत होते नाही का. तरी काय तर एवढंच नाही ना, एवढंच नाही, डेअरीत लय फायदा आहे. तर आपण समजा जे दूध संकलन केल्यानंतर काही उरलं बी तर त्याचा आपण खवा बनवू शकतो पेळासाठी. त्यानंतर पनीर विकू शकतो, दही ताक ह्या गोष्टी बी विकू शकतो. आणि बाकीचे जे आपलं डेअरी प्रोडक्ट आहे ते विकू शकतो, ब्रेड वगैरे हे ते. म्हणजे बराचसा फायदा त्याच्यातून होता, असा आमचा अंदाज होता. साधारणतः 1 लाख रुपये महिन्यापर्यंत कव्हर होत होतं. तर 50,000 त्याला भेटत होते, 50 आम्हाला भेटत होते. आणि अजूनही समजा जर असे दूध जर वाढत गेलं असतं, पूर्ण बिलकुल मोठा बिझनेस झाला असता, तर लाखानं कमाई होती. पण ते आता नाही म्हणते, तर मग राहिलं बा. पुढचा माणूस फायदा करून घेऊ राहिला, काय करता सांगा मग आता. असं म्हणजे पुढच्या वर्षाला पुरा अभ्यास केला तुम्हाला समजा म्हणजे कामाला ठेवल्यासारखं असं कोण होईल कोण होईल पैसे पुरवणार कुठचा होईल. ते कसं शंभर भाऊ, त्या माणसानं आम्हाला कळक सांगितलं की बा माझ्या नाव कोणाला सांगू नका की मी या बिझनेसमध्ये आहो. फक्त तुम्हीच दिसले पाहिजे, तुमच्याच नावानं सगळं तुम्हीच करा. फक्त पैसा पुरवतो आणि मला बाकीचा नफा द्या दर महिन्याला. म्हणून कसं आम्हाला त्याचं नाव सांगता येत नाही. आता मी झाबरू भाऊला सांगितलं नाही, मारतील नाही सांगितलं, विचारून द्यायला. कोणी माणूस नाही का पायवर आता मालकाचा फायदा होतो जरा लाईने पाटलाचा फायदा होतो आता ते फायदा करून घेऊन राहिला. हा, मी तर कोण होय का कोण होय सांगा ना मला सांगा. नाही ना बा, आता काय करता, आता येरे लाईने पाटलाचा विरोधच आहे. ते पैसे देऊनच नाही राहिले, काय बसता. पुढचा देऊ राहिला देऊ द्या, आता जाऊ द्या ना. मग आमचं काय आता हे अजून हुकून टाकसान तुम्ही. मग तुम्ही लाईने पाटला बघा लोक फायदे करून घेऊन राहिले. तुम्ही काय ट्रॅक्टर चालवता का. मग हे बा त्याने जर मला पैसे देतो तर घ्यायचा फक्त. मी कव्हर करतोच त्याने 100% सांगतो मला. नाही जबरदस्ती नका करू. कसं माणूस आमचा पक्का आहे इकडचा बी, म्हणून कसं तुम्ही शक्यतो म्हणूच नका, ते विषय काढूच नका तिथं. काढलाच पाहिजे ना. हा, तेच म्हणलं. ते कसं आहे आमच्या लाईने पाटीला साधे भोळे माणसं त्याला काही काही गोष्टी समजत नाही. मग काय मी सांगतो त्याला बरोबर समजावून. फक्त त्याने जर मला पैसे देतो तर घ्यायचा तुम्ही. पुढच्या माणसाला कॅन्सल करता. बरं पाहू. फक्त कसं म्हणजे शक्यतो म्हणूच नका, माय म्हणणं हे माणूस आता फिट आहेत ना, म्हणून म्हणलं विषय काढूच नका बा. तुम्ही मी पाहतो काय करायचं ते. चुप बसा. तर पाहा तुम्ही त्याला फक्त एका दिवसाची विचारा, कारण की यायला आम्ही सांगतो म्हणून सांगितलेला. एका दिवसात त्याला निर्णय द्यायचा आहे त्या पुढच्या माणसाला. एक दिवस आहे तुमच्याजवळ मी पाहतो कव्हर करतो त्याला. मग काय लोक फायदे करते आता होय कोणत्या गावातला सांगत ना तुम्ही राजा. तुम्ही मुकडे राहा फक्त मला 1 दिवस द्या तुम्ही. चुप राहा. तुम्ही काय म्हणतो झुंबर भाऊ, चला ना जरा हरभरा घेऊन येऊ आपण दोघं जण. बसतायत जरासा बसल्या बसल्या. एरियात रात काढणंच आहे आपल्याला इथं. हा चला. हिरवा कोणाचा राहिला सर. हो चल मग कोणाचा राहिला पाहू बघा. हो चल जरासा घेऊन येऊ भाजूला का रे चल. आता जाय तर फेकला आपण. हो, आता काय पक्षी येते का नाही ते पोहत काय होते तर. हो, फक्त कसं अर्ध काम झालं आपलं आता, अर्ध काम बाकी आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी मोठे पाटलाच्या घरी जा. लाईने पाटला एकदा विषय काढा की बा आम्हाला तुमचे पैसे पाहिजे नाही, पुढचा व्यक्ती पैसे पुरून राहिला. असं करून तिचं त्याच्या मनातलं काढून टाका लाईने पाटलाच्या, म्हणजे बा आम्हाला गरज नाही तुमच्या पैशाची. बस मग नंतर पुढे काय होती ते पात्रा मग तुम्ही.
हो तर काय होते यायचं नाही का हो पैसे मागासाठी 100% आले हे फक्त बाबानं हो म्हणावं द्यायले हो बस झालं थैला उचललं की आताच निघतो मी इथून हो दूध का दूध पाणी का पाणी आता होऊ द्या समोरासमोर नाही का पहिले यायचं होऊ द्या आता काय आहे ते पहिले ऐकून घ्या मग आपला निर्णय सांगा. किती गेली आहे ना पंचायत नाही का आता मनोज इथं हो समोरासमोर आता कसं हो म्हणावं येईल नाही का हो म्हणलं तर पोराचं नाराज होते मन आता नाही म्हणलं तर यायचं मन नाराज होते मागच्या दारानं आले असते जिकडे तिकडे करून टाकत हो तुम्ही कायच करावं बुट्ट्याचं आता लोक आले नाहीत. का रे बा लारा मग काय झाला विचार विनिमय मग हा काय दूध डेअरी टाकता का काय करता तुम्ही कोणतं शेळी पालन काय ठरलं मग तुमचं. झाला म्हणून आमचा विचार झाला दूध डेअरी टाकायचा पण थोडीशी एक अडचण होती लगाची. हो ना पैशाचीच ना पैशाची अडचण हो ते आहेच ना मला माहीत आहे ना ती हो म्हणूनच तुम्हाला सांगितलं होतं ना मी तुम्हाला काय जे लागत असेल तुम्ही खर्च काढा एस्टिमेट काढा मला सांगा. देतेसाठी बुडा देतेसाठी काय करते आता काय मग पाहतो ना आता मी पाहतो ते आता काय होती. नाही ते कसं पैशाची नाही अडचण आमची अडचण एवढीच आहे की फक्त तुम्हाला सांगायला ना बा 2 शब्द सांगणं आमचं काम होतं. तुम्ही आम्हाला म्हणे की बा लागले तर पैसे जे काय लागेल ते मला सांगा. पण कसं आहे आम्हाला एक स्पॉन्सर भेटला होते म्हणे की बा आपण 3 जण पार्टनरशिप मध्ये करू तर ते सगळे पैसे तेच पुरवणार आहे फक्त आम्हाला कसं बाकीचं मॅनेजमेंटचं काम आमच्याकडे आहे बस बाकी काहीच नाही. तर मग म्हणून म्हटलं पैशाची काय आता आम्हाला गरज नाही समजा. चला भावा सुटलो एक खेपचं मी आता म्हणलं बस हो झाला आता बाबा देतेच म्हणलं पैसे. असं म्हणजे तुम्हाला आता एक तिसरा पार्टनर सापडला समजा नाही का म्हणजे ते सगळं समजा पैसा वगैरे पुरवणार आहे चांगला आहे ना मग चांगला आहे पद्धतशीर करा मग तुम्ही तिघं मिळून. कोण आहे समजा ते माणूस कोण आहे म्हणलं तुम्हाला पैसे देणारा. तेच तर वांधा आहे समजा ते कसं आहे त्यानं सांगितलं की बा माझ्या नाव गुपित राहू द्या म्हणे कारण की कसं आहे लोकांना वाटलं नाही पाहिजे की बा मी हा म्हणून त्या धंद्यातनी फक्त तुम्ही आम्ही दोघंच दिसेल त्याच्यातनी प्रत्यक्ष आमच्याच नावानं सगळं आमच्याच राहील. पण फक्त ते कसं आहे ते फक्त पैसा पुरवतील आणि जे काय आहे मलाही समजा ते खातील आम्हाला समजा ताकंदही उरण अशा पद्धतीचं असा व्यवसाय करायचा आहे आम्हाला. म्हणजे नाव समजा लिकीज करायचं नाही म्हणजे त्या माणसाचं नाही का बाप असं म्हणजे पैसा पुरवते फक्त. ते अटच घातली त्याने की माझ्या नाव कुठंच लिकेज झालं नाही पाहिजे म्हणून म्हणलं कसं आम्ही नाही सांगू शकणार तेवढं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. नाही काही हरकत नाही हो नाही सांगितलं तर काही अडचण नाही देते ना चांगला माणूस आहे जाऊ दे तिकडे कोणी असो आपल्याला काय करावं लागतं तुमचा बिझनेस कामी लागून राहिला होऊन राहिला सुरू जाऊ दे तिकडे. ठीक आहे करा लवकर उद्घाटन असलं की सांग ना मला येऊन जाईन मी. हो ना बिलकुल ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत त्यासाठी फक्त कसं आहे आमच्या मशिनरी हे ते आता बोलावणार आम्ही लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतशीर असा मोठा व्यवसाय आम्हाला हा सुरू करायचा आहे अशा पद्धतीचं आहे आमचं. चांगला आहे गड्या हो बरं आहे ठीक आहे ना मग काही हरकत नाही. बरं मग येऊ का मग आम्ही ठीक आहे मग चला येतो मग मोठे पाटील तुमचे आशीर्वाद अशीच राहू द्या बा येतो आम्ही. कोण होईल का पैसे पुरवणारा नाव सांगायला तयार नाही कोणता पाहा लागेल जरा आता विचार करावा लागेल त्याच्यावर. काय का आम्ही आवाज देऊन राहिलो तुम्ही चालले पुढे तर मी काय म्हणत होतो कोण म्हणलं तुम्हाला ते पैसे देणारा कसं काय म्हणलं काय जुगाड कसं काय तुमचं. तसं नसते पाटील काही गोष्टी कशा असते नाही सांगता येत आम्हाला त्याने आम्हाला कळक सांगितलं की म्हणे बा जर तुम्ही सांगितलं आणि ते काय लिखित झालं तर मी 1 रुपया देणार नाही म्हणून कसं आम्हाला नाही सांगता येत ते असं आहे ना विषय असा आहे ना ते. हो ना आपण म्हणलं पैसे देणारा त्याचा फायदा काय त्याच्यात नेमका म्हणजे कोण देऊन राहिला तुम्हाला पैसे दे. मी एखादं मला कसं काय सांगू ते डेअरीचे काय फायदे असतील कशा पद्धतीने त्याचे उत्पन्न होते पुरा पश्चिम महाराष्ट्र सुधारला ना मग आपल्या किती पुढे आहेत ते मग असा विषय आहे त्याच्यात तर 50% आम्हाला त्याला देणार आणि 50% आम्ही आहो मॅनेजमेंट मेहनत हे ते बाकी आमची आणि पैसा द्यायचा अशा पद्धतीने व्यवसाय आहे. म्हणून कसं आहे आता सध्या तर काय आम्ही ते काही म्हणजे नाव म्हणजे त्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारूच नका. अच्छा म्हणजे समजा 50% मध्ये आहे से नाही का असं हो का असं पण मग आपल्या गावातला माणूस आहे का कुठचा म्हणजे दुसरा कोणी आहे तुमचा नातेवाईक आहे का कोण आहे म्हणलं. ते कसं आहे फक्त एवढं सांगतो बा बाकी तर काही सांगत नाही आहे आपल्या गावातलाच माणूस आहे फक्त आता त्याच्या पुढचं काय आम्ही सांगू शकत नाही बस एवढं सांगतो आपल्या गावातला माणूस आहे ते पूर्ण आम्हाला पैसे पुरून राहिला 50% मध्ये मला काय ते पण त्याचं नाव आम्ही जाहीर करत नाही झालं बस एवढं याच्यावर आम्हाला काही विचारू नका. अजून कोण आहे काय म्हणजे काय फायदा आहे का असं म्हणजे डेअरीत लय फायदा वाटते नाही रे लारे समजा लय फायदा आहे का. आता काय समजणच ना ते आता जशी आम्ही डेअरी टाकून काय कसं आहे ते सगळं तुम्हाला समजणारच आहे काय या उद्योगात मी कसं काय आहे तर समजतेच ना ते. अजून होय कुठले का होय म्हणजे गावातला नाही का असं बरं जाऊ दे पण नाही सांगत नको सांगू मग आता काय इलाज आहे. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आपल्या माणसं आहे म्हणून समजा मी सांगणारच नव्हतो पण कसं बा विनाकारण भांडणं लागायचे तर त्या माणसाचं काय म्हणणं आहे की बा तुमच्या इथं समजा 10-15 म्हशी यायचं दूध अजिबात डेअरीवर घ्यायचं नाही म्हणे बाकी कोणाचंही घ्यायचं म्हणे 1 म्हैस 2 म्हैस 3 म्हैस किती कोणाचे किती काही असो दुधाच्या म्हणजे कॅना घ्या म्हणे तुम्ही आजूबाजूच्या खेड्यावरचे बी आणणार आम्ही फक्त म्हणे तुमचे घ्यायचे नाही म्हणे बस असं त्याचं म्हणणं आहे. अरे बापरे म्हणजे एवढा विरोध आहे का माहिती म्हणजे आमच्या म्हशीचं दूधही नाही घेत तुमच्या डेअरीवर समजा. मला तेच तर गोष्ट नाही समजली मला कोण बा असं म्हणे तुमच्याच म्हशीचं कोण नाही आता त्याचं त्याला माहित बा काय आहे काय नाही फक्त एवढं सांगितलं तर आम्ही काही तुमचं समजा दूध घेणार नाही बस एवढं आता क्लिअर आहे. तसं लावा लागेल शोध कोण आहे ते नाही का म्हणजे आपला विरोध कसं आहे समजा अंदरून ते नाही का. बरं ठीक आहे ना हो ठीक आहे करा तुमच्या व्यवसाय सुरुवात करा आता पाहू काय होते पुढे या मग या. पाटील वारा झाले वाटते काय टरबूजाला पाणी देऊ राहिले वाटते नाही का बस आता उन्ही तारीख पाणी द्या मस्त फसकाला तर बस 5-10 रुपये टरबूज विकून टाका तिकडे नाही का त्याला घ्यायला तर कोणी तयार असते तर काय राजा पाटील तुम्हाला काय राजा काही गोष्टी समजत नाही बाबा काय लोक यशीत बसून पैसा कमवून राहिले तुम्ही वावरात उन्ही तारीख कमवून राहिले काही फायदा एवढा मोठा पैशाचा एवढी मोठी इस्टेट एवढा मोठा पैसा काही अर्थ त्याचा.
आता मग आता शेती सोडा राजा आणि बसावं शेतीनी. बाकीचे कामं करायला लागत का? एवढे मोठे आता टरबूज आहे, तिकडे केळी आहे, संत्रा आहे, मग किती काम आहेत मामा? हे तर आपला व्यवसाय आता पिढी जातच आहे, शेती तर करायला लागते आपल्याला, त्याबद्दल नाही म्हणणं. पण म्हणलं लोक घर बसल्या पैसे कमावून राहिले तर जागच्या जागी आपल्या गावातले. तुम्ही म्हणलं राजा तुम्हाला त्याचं काहीच माहिती नाही. ते दूध डेअरीचं माहिती आहे म्हणलं तुम्हाला काही? ते ना लाऱ्याचे ते हो आलते मध्ये सकाळी आलते, बाबाला म्हणे पैसे पाहिजे नाही म्हणे, कोणतरी पैसे देऊ राहिला म्हणते त्याले. हो ना, तेच तर म्हणलं कोण होई देणार का काय फायदा असा याच्यात. बसन का डुबन मग समजून त्याला काय असते तर. पुढचा माणूस बेवकूफ नाही ना पैसे पुरवणारा. बघ आता उत्पन्न आहे द्यायले कमीत कमी 1 लाख रुपये छापणार आहेत ते. मग हो आता दुग्ध व्यवसाय आहेच त्याचा, दूध संकलन करायचं, तिकडे कंपनीला पाठवायचं, त्याच्यात कमाई करायची, पशुखाद्य विकायचं, त्यानंतर तूप आहे, पनीर आहे, बाकीच्या ज्या गोष्टी असते डेअरी प्रोडक्ट ते बी विकायचं आहे. म्हणजे 1-1.5 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्याची, जर बिझनेस चांगला चालला तर. म्हणून म्हणलं पुढचा माणूस फायदा करून राहिला, तुमच्याजवळ तर आलते ते पैसे रे, तुम्ही दिले असते तर. आपण मग आपला काय फायदा, त्या पुट्ट्याचा फायदा. आपले पैसे काय ते काही ना काही दिवसांनी देणार होते, असं होतं ना त्याचं. 50% मध्ये पाठवर करणार होते तुम्हाला ते, असं त्याच्या मनात सोचलं होतं. तुम्ही विचार करत राहिले, विचारत राहिले, डायरेक्ट हकालून दिलं म्हणजे तुम्ही द्यायला त्या दिवशी. नाही हकाला नाही म्हणा, फक्त म्हणलं मी त्याला पैसे मागू नका म्हणून. पण आज सकाळी आले का म्हणे आम्हाला पैशाची गरज नाही म्हणे, आमच्याकडे माणूस आहे म्हणे, असं म्हणत ते. त्यातल्या का म्हणे माया दूध घेतही नाही म्हणे, माझ्यावर 10-15 म्हशी आहेत, माया दूध ते पुढचा माणूस घ्यायचं नाही म्हणून सांगितलं म्हणजे त्यानं. तेच तर म्हणलं आपल्या म्हशी दूध इच्छित जात होतं, तुम्ही अर्धे पाठवर राहिले असते. मग किती फायदा होता तुमचा? कमीत कमी 50-60 हजार रुपये तुम्ही घर बसल्या समोर राहिले होते. पण आता ते आता काय आपण नाही म्हणलं द्यायला, आता त्याने पुढचा माणूस पाहिल्यावर आपण काय म्हणा, आता जाऊ द्या ना. पण होय कोण का माणूस, मला हेच नाही समजू राहिलं, कोण असेल तो अंदाज समजा कोण होय कोणते पैसे देणारा. असं वाटते ज्याच्याजवळ म्हशी आहे का नाही ते असलं पाहिजे. कारण की शांताराम भाऊ नाही तर सरपंच दोघांपैकी कोणतरी आहे ते. कारण की त्याला वाटते आपलं नाव सांगायचं नाही, याच्या भरोशावर चालवायचा कार्यक्रम. असं आहे ते, फायदा त्याचा होऊ राहिला आणि हे पोट्टे बसले कामं करत, असं मला वाटते. तसं म्हणजे शांताराम भाऊ आहे नाही का, म्हणजे त्यांनी एवढा माझ्या विरोध काय करा म्हणलं, म्हणजे समजा माया दूध घ्यायचं नाही नसून तसं. चला बरं भेटू बरं आपण शांताराम भाऊले. समजलं म्हणा आम्हाला असं तसं, काढू आपण विषय कोण होईल. ते नक्की तेच होय मला तर वाटते. मग इथंच म्हशी चालू राहिले ते, बहुतेक 100% तेच आहे. मला तेच वाटतं आता. चला त्याला विचारून घेऊ खरं खरं काय आहे नाही का, बहुतेक तेच आहे. बरोबर विचार लवकर काय आहे, चाल. समजलं आम्हाला झारीतला शुक्राचार्य कोण आहे, आम्हाला समजलं की त्याच्या मागे सपोर्टर कोण आहे. नावही सांगू नको बा, लाईने पाटला तर दूधही घ्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला कोण बा आमचा एवढा विरोध करून, म्हणजे आम्ही म्हशी इकल्या पाहिजे का? म्हणजे तुमचंच याच्या मागे काहीतरी हात आहे असं आम्हाला समजते. कारण की एवढे ते पोट्टे बोलू शकत नाही. मग पैशासाठी लडबड करत नाही. आता ते म्हणते की आम्हाला गरज नाही पैशाची, आणि तुम्ही अंदरून पैसे पुरून राहिले, असं आहे ना ते. मला समजूनच नाही राहिला तुम्ही विशेष काय म्हणलं तुमचा, कोणती डेअरी कोणतं काय, मला काहीच माहिती नाही यातलं. तुम्ही बोलून काय राहिले, काय करून राहिले. पहा मला जुमर भाऊ किती विचार आहे. म्हणजे सगळं करून बसायचं ना, आपल्याला काहीच माहिती नाही का, कानावर हात ठेवायचे, मला काहीच नाही माहित बा. काय रे शांताराम भाऊ इतकं नका म्हणलं आम्हाला, कसं बेवकूफ नका समजून तुम्ही. मग तुम्ही डेअरी टाकून राहिले पार्टनरशिपमध्ये लाऱ्यान तुम्ही. असंच आहे ना ते, सगळं पैसे घ्यायचे 5-6 लाख जे काय लागते ते तुम्ही पुरवणार आहे, आणि बाकी त्याचा मेहनतचा पैसा 50% मला का तुम्ही. तुमच्या म्हशीचं दूध जाते सगळं पद्धतशीर आहे ना, असंच आहे ना ते. आता म्हणजे आता मी काय डेअरी टाकून राहिलो बाबा, मी काही कोणाला म्हणलं. मी ते मोठे पाटलाला घेऊन त्या देवदाच्या घरी गेलतो बा, यायला मदत करा, यायला काही ना काही सपोर्ट करा. आणि तरीपासून मग यायचं काय झालं, कुठं भेटले, काय केलं, मला काहीच माहित नाही ना. मला याचा विषयाचा म्हणजे थांगपत्ताच नाही ना. मला राजा नाव तुमचं शांताराम आहे ना नाही का, हो तुमचं नाव म्हटलं की कसं अर्धा घंटाच लागते का नाही. बरोबर आहे, बरोबर काहीतरी चाल आहे तुमच्या ह्याच्यात. हो 100% बिलकुल, म्हणजे लस पक्का ठेवलं तुम्ही. पोट्टी नाही नाव सांगू राहिले तुम्ही, बोलताय मला माहित नाही. एवढं नका करू राजा, खरं सांगा ना आम्हाला. आम्ही का दुश्मन आहोत तुमचे? नाही ना राजा, किती आता काय हातपाय जोडू तुमच्या, मी नाही ना याच्यात, मला काहीच माहित नाही प्रकरण. दुसरं कोणी असलं पाहिजे पैसे पुरवणारा, मी नाही आहे ती. म्हणजे समजा तुम्ही नाही आहे नाही का 100%. बरोबर, मग असं कोण समजा शांताराम तुम्हाला काय वाटतं, कोण असं पैसा पुरवणार आहे? हे कसं आहे, एक तर सरपंच असले पाहिजे, नाही तर याच्यात कंदील बुड्याचा हात असू शकते. हो, कारण की ज्याच्याजवळ पैसा आहे तेच पैसा पुरू शकते. कंदील बुड्याजवळ जरा पैसा आहे, जरा जास्त. हो कसं आहे, 2 लाख गेले तरी त्याला काही फरक पडला नाही, जाऊ दे म्हणते, गेले तर गेले काय म्हणते. हो कारण की आता बाईच्या अंगावर सोनं नाणे भरपूर दिसते त्याच्या. म्हणजे पैशाची कमी नाही त्याच्याजवळ, पण काढत नाही ते, कुचू काढते ते. तर बहुतेक त्यानं जर समजा काही केलं नसेल समजा भाण्याच्या दृष्टिकोनातून डेअरीमध्ये नाही का, फक्त नाव येऊ द्यायचं नाही बा, आपल्यावर पैसा लोकांना दिसला नाही पाहिजे. अशा जण असं वाटतं बा मला की कंदील बुड्याचा याच्यात हात आहे. हो ते पैसा पुरून राहिला बहुतेक मला वाटते बा. कधी मोठा कसा आहे चला कसं नाही का, हो काही सांगता येते. बहुतेक त्याचे 2 लाख रुपये गेलेले आहे. वसूल करायसाठी काही ना काही ते फंडा लढत असते. हो बहुतेक मला वाटते तेच असला पाहिजे. 100% भाणे आणि ते 2 जण तिघाचा व्यवसाय आहे, याच्यात काहीच नाही, डाऊटच नाही याच्यात. 100% पैसे कंदील बुड्याचेच आहे. तसं म्हणजे याच्या मागं सगळं समजा कंदील बुड्याचं राजकारण नाही का. बरं चल बरं जुंबर त्याला भेटून चाल. त्याला भेटा म्हणा, कोण असे कामं करता म्हणा, कोणाचं दूध घ्यायचं कोणाचं नाही घ्यायचं, असे काय करता म्हणा, करा म्हणा बिझनेस. काय आम्ही काय म्हणून राहिलो म्हणून तुम्हाला, जा भेटा द्यायला करा. मग उद्यावर कोणा हेच समजून नाही राहिलं म्हणजे. मग काय आता 2 लाखाला फिटलो राजा पाटील मी, तुम्ही म्हणता मी लोकांना दूध डेअरीसाठी पैसे पुरवतो. काऊन म्हणलं मागा लागला हात धुवून, तुम्ही जा ना बा, तुम्ही तुमचे काम करा, मायामध्ये करू द्या. गाईसाठी कसं कुठं जमा केलं मी म्हणलं, चला बा घराकडे भाड्यानं गाड्या केल्या चाललो आता. तुम्ही काय माझी दिमाग खाऊ राहिले, मी काय पैसे देणार, मला पैसे तरी आहे का? काही बोलता राजा. आम्हाला पाटील किती हुशार आहे. हो कुटार गिटार जमा करून राहिले म्हणलं, हे मसाला घेते ते 10-12 100%. मग काय बाईच्या अंगाला सोनं दिसलं मला त्या दिवशी 100% 20-25 लाख रुपये पुढे. अरे मला कधी लाभाजी, मी काय म्हणतो तुम्ही मला काही सांगू नका. तुमच्याकडे किती माल आहे सगळं आम्हाला दिसते ना म्हणलं, झाकला नसते ना काही काही गोष्टी. सगळा प्लॅन तुमचाच आहे, तुम्हीच पैसे पुरून राहिले. तुम्हाला वाटते मला लोकांना माहिती नाही पडलं पाहिजे, आम्हाला काय करावं लागते. हो करा तुम्ही, मी करा. म्हणतो नाही जास्त सोनं घालून मिरवतो का जो, असं लोकांना माहित पडते ना किती आहे म्हणून. आता 2 लाख रुपये गेले त्यानंच तर मन नाही लागू राहिलं. अरे बाबू म्हणलं काही नको सांगू ना, नकली आहे ना ते. मग काय तुम्ही हे बा तुम्हाला माहित नसते काय आहे तर मग काय आहे, माझ्यापाशी पैसेच नाही, मी या क्षेत्रात पडत नाही, मला काय करायला लागतं डेअरीचं. काही नका लावतो, ते कोणी दिले असेल पैसे मला नको माहिती आहे, जा तिकडे.
अरे तुम्ही काही सांगितलं तर आम्हाला माहित असते ना. मग माझ्या मुली सांगितलं म्हणले, मग तुमच्या घरच्या बाईने सांगितलं मग आईले की बा असंच आहे म्हणे, 20 लाख सोनं आहे म्हणे आमच्याजवळ, 2-3 लाख रुपये असे होते म्हणे, असं म्हणे ना. मग काय 20-25 लाखाला घाला आहे तुमच्यापाशी, काही सांगू नका आम्हाला, सगळं माहित आहे. ते तुम्ही डेअरीच्या याच्यात गुंतवून राहिले बरोबर. असं आहे ते, 5-6 लाख गुंतवता इकडे तुम्ही आणि बरोबर काम करता तुम्ही, असं आहे ते. त्याच्या मागीन तर गुंपाबुडी काही सांगत होतं काही गरज काय बाया काही पोटात राहतच नाही त्याच्या. अरे बा जाऊ दे बा, तुमचं काय असेल ते तुम्ही काही स्वतः, मला काही करणार लागत, मला माहिती आहे माझं काही नाही म्हणून. जा तिकडे. खरं सांगतो तुम्हाला काय गोष्ट आहे तर, या दूध डेअरीच्या मागं कोण आहे मला माहिती आहे म्हणलं. खरं मला माहिती आहे. आता आपण द्या बॉम्ब टाकून जाय तिकडे म्हणलं, मला माहिती आहे ते कोण होतं. सांगा ना मग काय आतापर्यंत थांबले तुम्ही, सांगून द्या कोण होतं काय होतं, बस झालं मग क्लिअर मॅटर. कोण विरोधक समजतेच आपला, याची देतो झमकून नाही का. अरे बा म्हणलं कोण होईल आता काय सांगा, आता असं सांगणं बरोबर नसते. हा तो आपशीच उभा आहे ना, त्या बाईचं पोरगं इथं उभा आहे ना. गुंपा बुडीचं आहे म्हणलं हे सगळं राजकारण, तिनं दूध डेअरीचं हे सगळं प्रकरण उघडून काढलेलं आहे. सगळा पैसा तेच पुरून राहिले. आता माल जमा झाला मस्त, मुकर जमीन आहे, तिकडचे पैसे इकडचे पैसे, बाकीचं कसं ट्रॅक्टरचे पैसे, म्हणून आता कसं आहे 5-6 लाख रुपये जुटले बुडीजवळ. आणि असं ते आता तिघा मिळून व्यवसाय करून राहिले. ते लाऱ्याचे ते हाताशी धरले आणि बुडी पैसा पुरून राहिले, म्हणून तर मग ते नाव नका सांगू. असं आहे ते खरं कारण. वारले का झुमऱ्या, सांग आता म्हणलं तुझ्या घरची तू आईच तर आहे म्हणते का बिझनेसच्या मागं, तू म्हणतो की मला माहित नाही, मला सांगू राहिला तू. नाही ना बा. अरे बा काही सांगू राहिले, मला माहित नसतं का. मग काय माझी मुली मला सांगत होती का. काय टकल्या म्हणायचं सांगू नको तुम्हाला, किती शाईन आहे तुम्ही मला माहिती आहे. दुसऱ्या गावातून येऊन तुम्ही इथं वर्चस्व निर्माण केलं ना. मग गुंपा बुडीनं नाही म्हणता मुकर जमीन झाली, सगळं गावातल्या बाहेर अंडरमध्ये आहेत. आणि उद्या आज ना उद्या म्हणलं सरपंच होईल म्हणलं ते. यावेळेस तर 2 सदस्य आहेतच नाही याच्या घरचे, आणि पुढच्या वेळेस सरपंच 100% गुंपा बुडी आहे म्हणजे आहे. पान तुम्ही बसा झामझाम करा तुम्ही, आणि पहा तुम्ही आता काय होणार आहे. बा टकल्या गिकल्या करू नका, एवढं काय बोलू लागते मग. हो जाऊ दे, असं तर मी पाहतो विचार बा आईले. काय तो टकल्या गिकल्या असं तसं लयच लावला तुम्ही. अपेक्षा आहे तू मग तो जन्म किती नुकसान झालं मला माहिती आहे. काय आता बोलता येत नाही. करोड रुपये राहिले असते मापाशी, आज इमान फिरलो असतं का. पहिलं घबाळ किती रुपयात होतं म्हणलं, माया गमावलं ना मग. आणि आता दुसऱ्यातले माझ्या झोको चालले, आता कोण अपेक्षा व्हायचं. जा बा तुम्ही माझ्या डोकं खाऊ नका म्हणलं, गुंपा बुड्या या डेअरीच्या मागं जा. असं म्हणजे अजून एवढ्यात काही आता भांडण झाले नाही, काय उकरून काढून राहिला राहू दे मला, मुकाट्याने शांत आहोत. त्या कधी काही बाकीचे कामं उरले नाही वाटते मला. नाही लावायचे कामं करून राहिला, त्याला इथं आणा पहिले मग सांगा मला. मी देऊन राहिली पैसे नसा तसा लबाड्या वानाचं, त्याला काय माहिती आहे का. हा कधी वानाचं जाऊ द्या ना आता. हे बा खरं असेल तर खरं सांगा तुम्ही. तुम्ही पैसे खरंच देऊन राहिले का, असं काही नाही. तुम्ही दिले तर चालते, नाही तर आम्ही देणार होतो. म्हणजे कसं बिझनेसमध्ये आम्ही जर तिघं असतो, लारा चेतन आणि मी, तर मग कसं आमचा फायदा झाला असता. म्हशी आहे या सगळ्या पद्धतीशी. जे काय पैसे द्यायचे ते तुम्ही देते तर आम्ही देत होतो. तुमची नाराजी नसेल तर करा बाबा. आता मी पैसेच नाही देऊन राहिले तर कायच करा आता. जाऊ दे तिकडे, हो हो करून टाका, जा तिकडे. बरं हे पहा मी काय म्हणतो, हो जाऊ दे, तुम्हाला द्यायचे पैसे मग द्या ना बाबा, माहिती म्हणणं नाही तुम्हाला. हो मी माघार घेतो, जाऊ दे तुम्ही द्या, जाऊ दे. हो मीच देऊ राहिले त्याला पैसे, जाऊ तिकडे. पाहिलं का असं आहे ते नाही का. हो बरोबर आहे, जाऊ दे आता. पण जाऊ दे आपल्याला हो म्हणते ना. बरोबर ठीक आहे. मग आता आम्ही करतो मग मॅनेजमेंट तिघं मिळून. हो ठीक आहे, तुमची काही अडचण नाही ना मग समजा. काही अडचण नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, जा तिकडे. हो डोक्याच्या पुढे हो जा तुम्ही, तुम्हाला तुमच्या मनात जसं वाटेल तसं करा, मला काही घेणं नाही. बरोबर मुली लगायची आपली. हो हुशार आहे पण नाही का. हो बरोबर येतो काय. हो जाऊ दे आता, लाईन पडलाच करू दे बिझनेस. हो तू कसं राहू दे, आता माघार घेतो. हो बिलकुल घेतली ना माघार, घेतली. तू तर नाही म्हणेल बा पहिले, आता म्हणतो की पैसे द्यायचे त्याला, आणि कसं काय मला समजून नाही राहिलं तू येतं बा. तेच म्हणलं, लोक फायदा करून घेऊन राहिले. दुसऱ्या गावचे लोक इथे येऊन फायदे करून राहिले. तर गुंपाबुडी पैसे देऊन ते व्यवसाय सुरू करून राहिली होती. तिचा हात होता, ते पैसे देऊ राहिले सगळे. तर मी भेटलो त्याला आणि लारा चेतनले बी सांगितलं सगळं. तर ते म्हणजे काही हरकत नाही, म्हणजे तुम्ही द्या बरं म्हणे. मग गुंपाबुडीने माघार घेतली त्याच्यातून. तसं म्हणजे ते करणार होते नाही का तिघा मिळून. बरं ठीक आहे ना, जाऊ दे मग त्याला करायचं आणि त्याला करू दे. नाही तर मग जर तुला वाटत असेल काही तर नाही नाही, हातचा व्यवसाय काय गमावता. मला काहीच काम करायला लागत नाही, फक्त पैसे देणार आहे, बाकीचं तेच पाहणार आहे. 50% मला कापून असं आहे ना. फक्त कसं 7-8 लाख रुपये आपल्याला द्यायला इन्व्हेस्ट करावं लागते समजा या बिझनेसमध्ये. तर मग समजा चालते ना. काय करा, काही हरकत नाही. आपल्या घरी म्हशी आहेत, मग काय तर बरं आहे ना, आपल्या फायद्याचं आहे ती. करून घ्या, तुम्हाला वाटेल तसं त्या पद्धतीनं चालते बरोबर. हो काही हरकत नाही. मग त्याला कन्फर्म सांगून देतो. मग आता मीच पैसे देतो बा, आपण तिघा मिळून करून टाकू नाही का. बरं ठीक आहे मग. अरे बाबा तुम्ही मार्केटमधून तर मला लागला आपला मेळ डेअरीचा. तर लाईन पटेलच पैसे देऊ राहिले, 50% मध्ये करू राहिलो. मग आता आम्ही दोघं एकाकडून ते एकाकडून. पैसा ते पुरू राहिले, बाकी मेहनत आमची समजा. पुरण नाही का मग आपल्याला. पहिले नाही म्हणे वाटते पाटील, मग कसं काय बदल झाला वाटतं नाही का. बरं आहे ना, मग चालते ना. मग आता काय तुमच्या विषयाने टाका मग आता लवकर डेअरी. आता डेअरी टाकून राहिली, काही चालते का डेअरी गिरी, काही आपले कोणते धंदे करणं बसले आपले. अरे बाबा म्हणलं मी काय म्हणतो, चेतन तुम्ही या भानगडीत पडू नका. तुम्हाला अनुभव आहे का या गोष्टीचा, तुम्हाला अनुभव आहे का मला या गोष्टीचा, की काही उरते म्हणून याची. जर का एखाद्या दिवशी दूध खराब झालं ना, त्याला का म्हणलं घरचे टीने एकाची पाहिजे तो आवर फालतू बसले आपले. जाऊ दे आता, तुम्हाला नाही गोष्टी समजत, पण लाईने पाटील तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे नाही. अशा बिझनेसमध्ये तुम्ही पडून राहिले, हे तुमचा टिकते का. बसले आपले काही घरातली माहिती बाहेर आणणं फालतूचे काम नाही, धंदा नाही. काही करू नका, हे काही पडलं नाही या व्यवसायात. नाही दुसरं पा काहीतरी. हे भेटायचे होते का आता, सगळं टापटीप पण जागेवर लागलं होतं. आता लवकरात लवकर 2-3 दिवसात मटेरियल घेऊन येणार होतो. तर दिली याने किल काढून. असे असतात काही नाटाडे. हो म्हणजे हे नकारात्मक वाले निगेटिव्ह एनर्जी निर्माण करणारे लोक काही काही समाजात असते. तर कोणी करत असलं तर त्याला करू देत नाही. आता डोक्यात गेलं का आता विचार भडकून येईन. आता लाईने पाटील विचारच करू राहिले का नाही. हो ना, पण आता काय उरत नाही असं तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे घाट्यातच असते असं थोडी आहे काही. भाऊ लाऱ्या तू आहे ते गमावतले का पुढे मी सांगतो तुला. मग काय घरात मध्ये घरात राहते, रस्त्यात आणू का म्हणलं तू. कसं रस्त्यावर आणशी देत असले, कसं कमावलं आहे तेवढं. बसतील मग बोंबलून.
म्हणून म्हणलं या धंद्यात काही उरते नाही उरत तुम्हाला माहिती आहे का, अनुभव घेतला का तुम्ही, 4 डेअरीवाल्याला भेटा तुम्ही, त्याचं माहिती काढा, नंतर त्या क्षेत्रात पळा. नाही तर मग कसं गोत्यात येसान इका लागून 2-4 एकर लाईन पाटलाले गमावसान तुम्ही फालतू 2-4 एकर गमावून. म्हणून म्हणलं एका दिवशी का माणसाचं दूध खराब झालं नाही एवढं मोठं, तर म्हणलं काय करसान तुम्ही. कंपनीचे करार होते नाही हो, तुमचे कोणते लायसन पाहिजे, बसले आपल्या भानगडीत पळ. नसते बा काही याच्यात भानगडीत पडण्यात मजा नाही आहे. या बिझनेसमध्ये काही उरत नाही आणि या क्षेत्रात काही तुम्ही जाऊ नका. आपण पुरते का नाही रे वा, नाही का हो ना, आपल्या फालतू मशिनरी आपले पैसे आपले यायचं काय हे सुटून जाते. नाही शिवलाल भाऊ तुम्हाला वाटते का समजा पुरणार नाही, नाही म्हणजे घाटाची येईल का याच्यात समजा 100% ना लाईने पाटील, एवढ्या मशिनरी अंगावर पडतील तुमच्या, काही भानगडीत पडू नका तुम्ही. बसले आपले काही करा यायला काय समजते, हे काय यायचं मजुरी भागा यायचा, मग हे नाही दुसरीकडे तुम्ही काय करसान ते मशिनरी घेऊन कुठे हिंटा मग. काही नको पडू त्या भानगडीत नाही आला का विचार करून नाही का हो ना. माझ्या कसं काय करा आता, पहिलं आता मला वाटतं की पुरते, आता हे म्हणतात की नाही पुरत. बरोबर पाहतो ना आता काय विचार करायला लागेल म्हणा, पण तसं शक्यतो आमचं डिसिजन झालं होतं राजू आता. त्याच्यामुळे आता नाही का हे काही धंदा टाकत नाही आता हो ना, फालतू लागला बबण्याचं पोट्ट पुढे गेलं असतं ना हो ना, हे लाऱ्या गिरे. मग तेच म्हणलं विचार करा नंतर त्यात पडा, कोणत्या गोष्टी पडताना पूर्ण विचार करून अभ्यास केला पाहिजे, नंतर त्यात पडलं पाहिजे. चला म्हणा बबन भाऊ, अजून उद्या सकाळी जायला लागते आपल्या मार्केटात. त्यापेक्षा मार्केटातच चालवूच येतं ना, याच्या नादी लागू नको, धंद्या करणं आपले कामं नाही आहे. लाऱ्याला करू दे त्याच्या परीनं, त्याची तर वाडी आहे, भाजीपाला आहे. जाऊ दे चला म्हणा बबन भाऊ. म्हणजे आता काय झालं तुमचं, आता कोण तुम्ही नाही करू राहिले, आता लोक हो म्हणे तुम्ही, आता म्हणता की बा पुरत नाही असं तसं, काय झालं काय म्हणलं तुम्हाला. शिवलाल भाऊन कान कोरले यायचे हो म्हणे बा पुरते नाही पुरत असं तसं झिलप्या पाळल्या त्यानं. म्हणून पाटील म्हणते की बा कसं करताय बा. ना तेच तर म्हणलं झाबरू आता काही मनगड्या हो, ते कसं द्यायचं काही खोटं नाही, ते काय म्हणे तुम्हाला काही अनुभव नाही याचा, फालतू नुकसान होईल. आता मग आपल्याला यातलं काही माहिती नाही काही नाही, बसले आपले काही करत. म्हणून म्हटलं बा थोडंसं कसं विचार करून मग निर्णय घ्या. आहे ना आम्हाला अनुभव आहे ना त्याचा, BSc झाली ना आमची, सगळं माहिती आहे त्यातलं. पण आता हे ऐकूनच नाही राहिलं, काय करावं मग. असं आहे ते नाही का, म्हणजे शिवलाल भाऊची भेट झाली तुमची नाही, म्हणजे पुरत नाही म्हणजे या व्यवसायात नाही. मग कोणत्या व्यवसायात पुरते सांगा म्हणा, तुम्ही सांगा म्हणा, मग कोणता व्यवसाय पुरते आपल्याला. शेती पुरते का आपल्याला सांगा. आता शेतीत एवढं उत्पन्न येते तर यावेळेस अवकाळीने गेलंच का नाही. म्हणजे आपल्याला माहिती असते का आपल्याला एवढं भेटते म्हणून तोंडचा घात जाते आपला. मग आता दुसरा कोणता व्यवसाय करू म्हणा सांगा म्हणा, तुम्ही पाणीपुरी टाकू, कोणता भाजीपाला विकू, काय आहे म्हणा सांगा म्हणा, बिझनेस कोणता करा. ते तुम्ही पाहता आपला प्रश्न झाला, ते पण याच्यात उरत नाही म्हणते बा 100%. काय म्हणतो लाईने पाटील, कोणताही धंदा पहा तुम्ही हो, मंडप म्हणा ट्रॅक्टर म्हणा हो, ट्रॅक्टरच्या किस्ता भरणं होत नाही लोकायला समजा. असे म्हणतात लोक पुरतच नाही ट्रॅक्टर, कायलेच आणला, दुश्मनाला सल्ला द्यावा म्हणते ट्रॅक्टर घ्यायचा. पण कोणताही व्यवसाय आहे कोणताही धंदा आहे याच्यात नफा नुकसान असतेच हो, 2 बाजू तर नाण्याचे असतेच ना. पण त्याच्यासाठी आपल्याला जर नफा कमवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्याच्यानी जीव धोका लागते. मनापासून त्याच्यातनी आपल्याला काम करावं लागते, जिद्द चिकाटी सातत्य हे गोष्टी जर असल्या ना तरच आपण त्या धंद्यात यशस्वी होतो. नाही तर लाखो रुपये बी लावले ना तर काही फायदा नाही त्याचा. म्हणलं चला की धंदा करायला लागते, उधाऱ्या कमी वाटा लागते, तर आपण यशस्वी होतो सुपाटीला. ट्रॅक्टर देखावून फिटत लोक उधाऱ्या देते, मग काही लोक देत नाही. म्हणून दूध डेअरी दे म्हणलं तुम्ही, उधाऱ्या घेणाऱ्या कशा बरोबर पद्धतशीर चालवा तुम्ही, तर तुम्ही टिकसा, नाही तर लंबे होसा. आपण कॉम्पिटिशन का कमी आहे का, कॉम्पिटिशनमध्ये टिकलो पाहिजे आपण, ती एक मोठी गोष्ट आहे. आता पाटील कॉम्पिटिशन कुठं नाही राहिलं, कुठेही कॉम्पिटिशन आहे ना. 10 जागा निघाल्या तर 1 लाख पोरं फॉर्म भरतात ना. मग पोलीस भरती म्हणा कोणती भरती म्हणा, तिथं पाहा ना तुम्ही किती गर्दी आहे लोकांची. कुठंच लाईन नाही असं नाहीच आहे, कुठेही लाईनच लागलेल्या आहे बाबा. कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला आपलं कर्तृत्व दाखवा लागेल तर सक्सेस आहे, नाही तर काही खरं नाही. वोटे राखल्याशिवाय दुसरा आपल्याला पर्याय नाही. मग मग काही कोणाच्या मनात ऐकावं नाही का, मग सुरूच करून टाका, जाऊ दे तिकडे. नाही तसं काही नाही, तुम्हाला जर पैसे नसन द्यायचे तर नको गुतू तुम्ही. पण कसा आहे यायचा निर्णय झालेला आहे पक्का हो. तर आता आम्ही दुसरा मार्ग अजून शोधलेला आहे. जर समजा तुम्ही कर्ज पैसे देत नसाल तर मग आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत बी युवकायले कर्ज भेटून राहिलं, त्याच्यातून आपण अर्ज करू. जरासा वेळ लागेल आपल्याला समजा म्हणजे दूध डेअरी टाकायला. दुसरी गोष्ट PMEGP आहे, त्याच्या मार्फत बी आपल्याला लोन भेटून राहिलं नव युवकायले समजा आपल्या रोजगार निर्मितीचं. तर मग त्या संदर्भातून आपण अर्ज करू, तसं आपण मग आता पुढच्या दृष्टिकोनातून व्यवसाय करू. असंही चालते समजा तुम्ही नाही दिले पैसे तर. ते तर आहेच म्हणा, रोजगार निर्मितीचं जे काही लोन आहे लोकांनी घेतलं पाहिजे ना, आपला धंदा करून द्यायला आपला विकासही केला पाहिजे, तसं काही विषय नाही. पण जाऊ दे आता, मी हो ना तयार आता द्यासाठी हो. आम्ही काही असो तिकडे नफा नुकसान असतेच, पण आम्ही प्रयत्न करू चांगल्या पद्धतीनं आम्ही व्यवसाय करू. आता 2-3 दिवसात आम्ही कसं मटेरियल घेऊन येतो आणि जाय तिकडे सुरू करून देतो नाही का. बिलकुल हे पहा म्हणतो पॉझिटिव्ह विचार करा तुम्ही, त्या दृष्टिकोनातून तुम्ही कामाला लागा. जे काही त्यासाठी कागदपत्र लागते, शॉप ॲक्ट लागते, फूड लायसन लागते, ते काढून घ्या. जागा कोणती घ्यायची आहे, लाईनसाठी आपल्याला अर्ज करा, सगळं त्या कामोकामी लागा. आणि 8 दिवसात तुमची डेअरी तुमची सुरू झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा. तोपर्यंत बाकीचे एपिसोड निघून जाते. मग ठीक आहे, मग लागा आता कामोकामी तुमच्या.